सोनारी. अरे सोनारीचा इकडे मॅच बघायला हो. आवडता संघ होता टाकीगाव. नाही, मग असं चाललो मॅच बघायला. क्या बात आहे. कशी वाटली स्पर्धा? मस्त. ट्रॉफ्या पाहून काय म्हणशील? मस्त ट्रॉफी आहेत, उंच आहेत. चला क्या बात आहे. ऐवा प्रेक्षक कमाल कॅच. 200 रुपयाचं पारितोषिक अभिनंदन. सोनारीचा हा प्रेक्षक आपण पाहू शकाल. तर एनआर पॅनल यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. शिवकिरणबाई कोहली यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आमच्या दोन्ही पंचांचा एकदम दोन्ही पंचांना विनंती करतो सर यावं. तर दमदार पंच मित्रांनो आपण पाहू शकाल. एनआर पॅनल नीरज राणावत सर, दीपक बोराडे सर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि रॉयल स्पोर्टचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान. त्याच्यानंतर दीपक बोराडे सर यांचा सन्मान. त्याच्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट संदेश यावा आपला देखील सन्मान केला जाईल. दमदार लाईव्ह क्लॅरिटी विथ क्वालिटी आपण त्यांची पाहिली. तो संदेश पाटील यांचा इथे सन्मान. 24 लाईव्ह इव्हेंटची बोर्ले संघाची रन मशीन मित्रांनो ओळखली जाते. तडाखेबंद फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आपण सातत्याने पाहतो तो 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व संदेश यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. जबरदस्त लाईव्ह क्लॅरिटी विथ क्वालिटी आम्ही सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहिली आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर डीजे सँडी यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. डीजे सँडी यावं. त्याच्यानंतर आमचे स्कोरर मित्र प्रणय यावा आपला सन्मान देखील या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आमचे उत्कृष्ट स्कोरर या उल्वेनोड परिसरातील, मग उल्वेनोड प्रीमियर लीग असू द्या किंवा अन्य कुठलीही स्पर्धा असू द्या मित्रांनो, जन्मभूमी त्याचा जरी मोरावे असला तरी कर्मभूमी मात्र त्याची जावले असे स्कोरर प्रणय म्हात्रे यांचा सन्मान. त्याच्यानंतर दीपक पाटील सरांचा सन्मान आपण स्पर्धेच्या वतीने करूया. आज आम्हाला समालोचक लाभले या स्पर्धेमध्ये. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव दीपक पाटील सर यांचा शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आपण करूया. आणि त्याच्यानंतर की मित्रांनो प्रथमतः आपण दीपक सरांचा इथे शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आपण करूया. शिवकिरण कोहली साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान, माहिती उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतो. त्याच्यानंतर पुढचा सन्मान की मित्रांनो या स्पर्धेसाठी समालोचक सूत्रसंचालक भरपूर चांगली जबाबदारी घेतली. संघांपासून इन्व्हाइट करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा हिस्सा या स्पर्धेमध्ये लाभला असे पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आणि 40 मास्टर बायकरमॅन किरण पाटील यांचा सन्मान जोरदार टाळ्याने करूया. मित्रांनो दमदार मेहनत घेतली आणि आज 40+ उल्वे क्रिकेट संघ वाघासारखा या स्पर्धेमध्ये लढला आणि थेट तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. आणि समालोचक मित्र पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष मिस्टर KP किरण पाटील सरांचा इथे सन्मान आपण स्पर्धेच्या वतीने करूया. किरण सर थोडक्यात जास्त नाही, थोडक्यात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. आज रॉयल स्पोर्ट्स उल्वेची मागची वर्षी देखील स्पर्धा आम्ही एन्जॉय केली. मागच्या वर्षी मला तो 8 फूटची ट्रॉफी होती ना, यंदा 10 फूटची ट्रॉफी आणि पुढच्या वर्षी 12 फूटची ट्रॉफी. 2 बाईक असेल. तुमच्याच गावातलं आयोजन, जास्त मला सांगायची गरज नाही, तुम्ही तर वाकेफ आहात. काय सांगाल हे आयोजन आणि पुढचंही दमदार असेल? आयोजन आमचा रॉयलचा एकच नंबर आहे. कारण या रॉयलच्या ज्या वेळेला मॅचेस असतात पब्लिक एवढे असते. आता तू बघितलं 2 वाजायला आले, स्टेज एवढा भरला होता ना, असा स्टेज कुठेच भरलेला नसतो. एवढा याला सपोर्ट आहे. देणगी बघितली तर हिसाब किताबच नाही. यावरच आपण अंदाज लावू शकतो की ही स्पर्धा कोणत्या लेवलची आहे. आणि मी पुढच्या वर्षी त्यांना बोललो, ॲक्च्युली यावर्षी थोडं लक्ष द्यायला मिळालं नाही. पुढच्या वर्षी त्यांना बोललो की 7-8 दिवस ही स्पर्धा करू, जरा जास्त संघ थोड्या अजून या स्पर्धेचा स्टँडर्ड वाढवूया. स्टँडर्ड अशासाठी वाढवायचं आहे का या स्पर्धेचं नाव अजून मोठं होईल, याचा संघाचं नाव मोठा होईल. आणि रॉयल स्पोर्ट्स नक्कीच भविष्यात त्यांनी पुढे जावा. फक्त थोडी नाराजी आहे मला. आयलेश प्याड यांनी मी आमचं हे झालं होतं की आम्हाला फायनल केल्याची होती. या तिघांनी आम्ही त्या स्ट्रॅटेजीमध्ये आम्ही होतो, पण थोडा गडबड झाली. नाही तर फायनल आम्हाला खेळायची होती. भले फायनल हरलो तर झालं, पण फायनलमध्ये आम्हाला जायचंच होता. यंगला हरवायचंच होता, कारण आम्ही ऑलरेडी 2-3 वेळेला यंगला हरवलं. पण थोडंसं नाराज आहे, काय हरकत नाही. पण आमचं आयोजन एकच नंबर आहे. आणि पुढच्या वर्षी मी सूरज ठाकूरला आणि तुषार तेजूला बोललो की आपण अजून काहीतरी याच्यामध्ये चेंजेस करू, थोडं अजून बक्षीस वगैरे. आणि मग 2 मोटरसायकल आहेत पुढच्या वर्षी आणि भारी करू याच्यापेक्षा. थँक्यू. क्या बात आहे. जोरदार टाळ्या अक्षय मडवी जे परमित्र आपलंही सर स्वागत. आणि जाऊया दीपक पाटील सर यांच्याकडे आता. आणि त्यानंतर खरं तर आज ज्यांच्या समालोचनानं सगळ्यांनाच मात्र एक वेगळी स्फूर्ती दिली ते अर्थातच रॉक स्टार समालोचक प्रवीण गायकर यांचा सन्मान सुद्धा केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. हिंदी भाषेमधील एक लोकप्रिय समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि
मिस्टर अभि पात्र यांच्या वतीनं मात्र हा सन्मान त्यांचा केला जातोय. थँक्यू सो मच प्रवीणजी गायकर, आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. अंतिम सामना मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल अगदी शेवटच्या बॉल पर्यंत. खर तर विकेटवर राहून ज्यानं एक चित्त थरारक विजय दिला टाकीगावला तो चैतन्य पाटील ठरलाय अंतिम सामनाचा मॅन ऑफ द मॅच. 12 बॉल मध्ये 33 धावा आणि 1 ओव्हर टाकत असताना 8 धावा देताना 1 विकेट अष्टपैलू कामगिरी करणार चैतन्य पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फ्रॉम चैतन्य पाटील 12 बॉल मध्ये 33 धावा. अभिनंदन चैतन्य. आणि जी वैयक्तिक पारितोषिक आहेत ज्याच्यामध्ये पहिल्या 3 मॅचेस मध्ये जे पॉइंट्स पण खर तर मोजले गेले. यानंतर आपण जातोय बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्र हॅलो तो उत्कृष्ट रक्षक आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 4 झेल टिपले त्या खेळाडूंनी. आणि बेस्ट फिल्डरला आहे एक आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल या पुरस्कारानं मात्र त्यांना सन्मानित केलं जाईल. आणि या तब्बल 2 खेळाडू आहेत आणि दोनही खेळाडूंची नावं आम्ही वाचतोय ज्यांनी 4 झेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतलेत. पहिला खेळाडू आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले संघाचा सिद्धांत तांडे आणि आर्यन चिर्ले संघाचा ऋतुज गरत. मी दोनही खेळाडूंना मंचावर आमंत्रित करतोय. सिद्धांत तांडेल आणि ऋतुज गरत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सिद्धांत आणि ऋतुज गरत हे 2 खेळाडू. सिकंदर त्याचप्रमाणे संजय कोळी यांना मी विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते खरं तर या दोघांना आपण देऊया बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सिद्धांत तांडेल 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले संघाचा खेळाडू आणि त्याचप्रमाणे ऋतुज गरत आर्यन चिर्ले संघाचा खेळाडू. दोनही खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी तर त्याची वापर करावी लागेल. यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार
मी विनंती करतोय आमचे मान्यवर संदीपजी ठाकूर यांच्या शुभास्ते मात्र बेस्ट बॉलर हा पुरस्कार आम्ही प्रदान करतोय. उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेमधील ज्यांना 3 मॅचेस मध्ये 3 ओव्हर्स टाकत 19 धावा देत तब्बल 5 विकेट मिळवल्यात आणि हा खेळाडू ठरलाय बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज. हा पुरस्कार जातोय सर्वात किफायतशीर गोलंदाजी करणारा. अवॉर्ड जातोय गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाकडे. खेळाडू आहे प्रदीप कारकर. 3 ओव्हर्स 19 धावा आणि 5 विकेट. गौरी स्पोर्ट्स उल्वे 40+ एक खेळाडू आहेत पॅडी. प्रदीप कारकर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज. प्रदीप कारकर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. पाडी काय सांगशील? सगळ्यात मोठा अवॉर्ड मात्र मिळाले आज. किती आनंद होतोय आणि कसं वाटलं ही स्पर्धा खेळून? भरपूर आनंद होतोय आणि चांगली स्पर्धा होती कारण ही आमची स्पर्धा होती आणि खूप चांगलं आयोजन नियोजन चांगलं होतं. मगाशी किरण म्हणाला होता आम्हाला फायनल खेळायची होती, आम्ही ती प्लॅनिंग सुद्धा केली होती. कुठे चुकलं? थोडा रन डॉट बॉल झाले, रन नाही झाले आमच्या, 24च झाल्या आणि फिल्डिंगमध्ये थोडी गलती झाली आमची. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मोठी मोठी नावं होती गोलंदाजाच्या रेसमध्ये. ब्रँडेड बॉलर्स होते, सगळेच दिग्गज गोलंदाज आहेत, परंतु त्यांना नमून खरं तर हा अवॉर्ड तुला मिळालाय. आणि काय सांगशील याबद्दल? हा चांगले चांगले होते, चांगल्या टीम होत्या, पण मी खूप मेहनत केली, चांगली गोलंदाजी केली, विकेट्स भेटल्या आणि आमच्या प्लेयर्सनी पण कॅचेस चांगल्या पकडल्या, त्याच्यामुळे मला भेटलेला अवॉर्ड. चला तुझं पुन्हा एकदा अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीसाठी. यानंतर आम्ही वळतोय बेस्ट बॅटर या पुरस्काराकडे. उत्कृष्ट फलंदाज आणि अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतोय नितीनजी मडवी यांना, जी पाटील यांना. नितीनजी मडवी, गुरुनाथजी पाटील, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज. आणि बेस्ट बॅटर साठी बॅट सुद्धा आहे आर्यन स्पोर्ट्स कडून आणि त्याचप्रमाणे ही सायकल आहे. तर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील तब्बल 75 धावा काढल्यात या खेळाडूनं. 36 बॉल मध्ये 75. अवॉर्ड जातोय आर्यन चिर्ले संघाकडे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट निर्दोष करत. निर्दोष करत ठरलेत बेस्ट बॅटर. 40+ खेळाडू जरी असले तरी सुद्धा आजही तोच फॉर्म प्रत्येक मैदानामध्ये. मग रायगड प्रीमियर लीग मध्ये खरं तर नामवंत गोलंदाजांसमोर झळकावलेलं अर्धशतक अजूनही आम्हाला आठवत आहे. अनेक गोलंदाजांची पिटाई करण्यामध्ये माहीर असणारे खेळाडू निर्दोष करत एक काळ गाजवलाय, आत्ताही गाजवताय आणि पुढेही गाजवत राहतील. आर्यन चिर्ले संघाचे निर्दोष करत ठरलेत बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज. निर्दोष काय सांगशील? सगळ्यात मोठा अवॉर्ड मात्र मिळालाय उत्कृष्ट फलंदाजाचा. किती आनंद. या संघाचा परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये काय सांगशील? संघाचा परफॉर्मन्स झाला तर आज आम्ही पहिली टुर्नामेंट खेळलो होतो नाईटची आणि आम्हाला मागच्या सीझनमध्ये पण 3 बक्षीस आलेले नाईटचे आणि या पहिल्या एंट्रीमध्ये पहिला बक्षीस आले आहे. तर संघाचे अभिनंदन. सगळ्या मुलांनी चांगलं खेळ केलं, त्यांच्यामुळे मला हा बॅट्समन अवॉर्ड मिळालेला आहे. नाही, फायनल सुद्धा जो फायनल मध्ये अपेक्षित स्कोर होता तो सुद्धा झाला होता मी तर म्हणेन, परंतु तरी सुद्धा अगदी शेवटपर्यंत चैतन्य पाटीलला तो सामना जरूर फिरवला. परंतु खूप चांगली टक्कर तुम्ही दिली आणि जवळजवळ असंच वाटत होतं सगळ्यांना की फायनल चिर्ले गावामध्ये जाईल. चुकलं कुठे? थोडीशी रणनीती चुकली. आमचे प्लेयर जरा एक्स्ट्रा ऑर्डिनरी झाले. नाहीतर चैतन्य हा चांगला प्लेयर आहे. तो होता तोपर्यंत मॅच त्यांच्या हातातच होती. नंतर तो मागच्या सेमीफायनल आणि जे क्वार्टर फायनल पण चांगली झाली त्याची,
त्यांनी पण मागच्या क्वार्टर फायनलच्या वेळेला 3-6 मारून चांगली मॅच जिंकली. तेव्हा तो एकदम चांगला बेस्ट प्लेअर आणि सध्याच्या घडीला तो आता ऑल इंडिया ओपनचा चांगला प्लेअर आहे, त्याच्यामुळे तो एकदम भारीच खेळतो. चला खूप अभिनंदन तुमचं आणि पुन्हा एकदा या संपूर्ण कारकिर्दीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. यानंतर आपण वळतोय चतुर्थ पारितोषिकाकडे, पंचम पारितोषिकाकडे, कारण 5 पारितोषिका आहेत आणि 5व्या क्रमांकाचा पारितोषिक तब्बल रोख रक्कम 30,000 आणि भव्य रॉयल ट्रॉफी आणि अवॉर्ड जातोय 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले संघाला. 5व्या क्रमांकाचं मानांकन प्राप्त झालं. मी विनंती करेन 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले टीम या आपण. मी चंद्रकांतजी जगताप यांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. त्याचप्रमाणे राजेंद्र वानखेडे साहेब आपण सुद्धा या आणि विशालजी भोईर आपण सुद्धा या. आपल्या शुभास्ते आपण देऊयात ही रॉयल ट्रॉफी. 5व्या क्रमांकाची जरी ट्रॉफी असली तरी सुद्धा ही भरपूर मोठी आहे. रोख रक्कम 30,000 आणि भव्य रॉयल ट्रॉफीचा मानकरी संदेश पाटील यांनी टीम 24 लाईव्ह इव्हेंट्स संपूर्ण ही स्पर्धा सुद्धा कव्हर केली आणि आज 5व्या क्रमांकाचा मानकरी सुद्धा राहिलाय. अभिनंदन. चांबो आपल्या बरोबर जोडल्या गेल्या 5व्या क्रमांकाचा मान तुम्हाला मिळालाय. खूप चांगली ट्रॉफी आहे. काय म्हणाल एकंदरीत या ट्रॉफी बद्दल? एवढी मोठी ट्रॉफी या अगोदर कधी तुम्हाला मिळाले का? आमची इच्छा तर होती 1 नंबर ट्रॉफी बघून प्रत्येका पाहिजे, पण नाही आम्ही करू शकलो. पुढच्या वर्षी 100% करू. प्रत्येक मैदानावर चांबोचा परफॉर्मन्स आम्ही जवळून पाहिलाय, परंतु या स्पर्धेमध्ये म्हणावा तसा खेळ तुझ्याकडून झालेला नाहीये आणि त्या फार मोठ्या अपेक्षा बोर्ले परिसराला होत्या संपूर्ण. काय सांगशील तुझ्या फॉर्म बद्दल? आता अख्खी टुर्नामेंट माझी बॅटिंग चालली नाही. मी सगळ्यांना सॉरी बोलता. नेक्स्ट टुर्नामेंटला मी 100% चांगला गेला. चला अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा चांबो. त्यानंतर आपण वळतोय चतुर्थ पारितोषिकाकडे आणि 4th प्राइज ऑफ द टुर्नामेंट. ए लॉट मधून या संघानं आजची रात्र गाजवली. रोख रक्कम 30,000 आणि भव्य रॉयल ट्रॉफीचा मानकरी माऊ 11 एकविरा थळ अलिबागचा संघ ठरलाय चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी. दमदार परफॉर्मन्स आजच्या रात्रीमध्ये अनेक मोठ्या मोठ्या संघांना खरं तर पराभूत केलं. मी विनंती करतो आमचे रुपेशजी पाटील साहेब, सिकंदर पाटील साहेब आणि संजयजी कोळी साहेब आपण या. तीनही मान्यवर आपण या पुढे आणि आपल्या शुभास्ते आपण देऊया. एकविरा थळ माऊ 11 एकविरा थळ अलिबागला ही रॉयल ट्रॉफी. तर माऊ 11 एकविरा थळ अलिबाग ठरलाय चतुर्थ पारितोषिक विजेता संघ. तर अभिनंदन थळ. तर थळ अलिबाग संघ खर तर बऱ्याचशा दूरवरून प्रवास करत हा संघ इथपर्यंत पोहोचला. आज ए लॉट्स मधील सगळ्या संघांना पराभूत केलं होतं, परंतु असं वाटत होतं आजच्या रात्रीमध्ये कदाचित सगळ्यात मोठी ट्रॉफी अलिबागला जाईल, परंतु असं घडलेलं नाहीये. काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे. आम्ही पण चांगले खेळ. एक थोडी चूक झाली त्याच्यामुळे मॅच हारलो, पण ते चांगले खेळले, ते जिंकले. चुका या क्रिकेटमध्ये चढ उतार ह्या होतच असतात. आणि काय वाटते पनवेलमध्ये आल्यानंतर आता यापुढे सुद्धा थळ अलिबाग संघ पनवेलमध्ये खेळताना दिसेल अनेक स्पर्धांमध्ये? हो, 100% दिसेल. ह्याच्या पुढे नक्कीच येऊ, चांगले खेळू आणि जिंकून जाऊ. चला अभिनंदन तुमचं आणि खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर वळतोय तृतीय पारितोषिकाकडे आणि 3rd प्राइज ऑफ द टुर्नामेंट. या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय गौरी स्पोर्ट उल्वे फोर्स टीम. रोख रक्कम 30,000 आणि भव्य रॉयल ट्रॉफी. मी विनंती करतोय आमचे मान्यवर शिवकिरण कोळी साहेब आणि रुपेशजी पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते ही 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि निधी
भव्य दिव्य अशी ही ट्रॉफी आहे. थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. ट्रॉफीची हाईट आता मात्र वाढत 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 चाललेली आहे, परंतु उल्वे 40+ टीमनं मात्र कमाल केले. आजही खरं तर त्यांची इच्छा होती फायनल मध्ये जाण्याची आणि जवळजवळ ती इच्छा पूर्ण करत आले होते. खूप चांगला खेळ संपूर्ण गौरी स्पोर्ट्स उल्वे 40+ या टीमनं केला. तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो गौरी स्पोर्ट्स उल्वे 40+ टीम. खूप चांगला खेळ खरं तर संपूर्ण संघाचा झाला. किरण पाटील आपल्या समवेत आहेत. किरण, फायनल तुम्हाला खेळायची होती आणि खूप चांगली टक्कर दिली खरं तर खेळाडूंना, कारण क्षेत्ररक्षणामध्ये चुका या होत असतात आणि 40+च्या खेळाडूंकडून या होत असतात, तरी सुद्धा आर्यन चिर्ले संघासारख्या बलाढ्य संघाला चांगली टक्कर दिली. एकंदरीत काय सांगशील, जी टीम बिल्ड केले आणि जो परफॉर्मन्स सगळ्यांनी केलाय, किती आता मात्र उत्साह वाढला या विजयानंतर? उत्साह तर मागच्या वर्षी आम्ही 40+ला ओपन चॅलेंज केला होता. मी रायगड आणि ठाण्यामधून उलवा 40+ रेडी आहे, ग्रामीण कोण पण लावा. लास्ट इयरला पण चॅलेंज होता आणि तो आता पण आमचा चॅलेंज आहे. आणि यंगवाल्यांना केलेला की आम्ही जस्ट आता रेग्युलर सोडलं आणि आम्ही यंग सोबत फेस करायला ऑलरेडी आम्ही तिघांनी सेटल पण केला होता. थोडा गडबड झाली कारण आम्ही कसं आहे, आपण आता प्रॅक्टिस वगैरे आपला टाईमवरती परफेक्ट, दोन्ही टाईम आमची प्रॅक्टिस आहे, रेग्युलरचं ते प्रॅक्टिस चालू आहे. आणि ॲक्च्युली असं आहे की थोडासा उत्साह एवढा वाढलेला आहे की आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये जेव्हा बक्षीस मिळतं तेव्हा एक वेगळाच आनंद असतो. आणि अशा आनंदामध्ये आम्हाला 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालंय, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या आमच्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमध्ये आम्ही असेच बक्षीस जिंकण्याचा प्रयत्न करू. फक्त एवढंच, थोडे मनाला एक अजून खंत आहे, एक मोठा बक्षीस मला घ्यायचा आहे. तो मोठा बक्षीस मला असं वाटलं होतं, पण आता बघूया, अजून बरीच स्पर्धा आहेत, काय होते ते, आणि 100% आम्ही भविष्यात चांगले केलो. चला, अभिनंदन तुमचं आणि खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर आपण वळतोय, मी विनंती करतोय शिवराजी कोळी साहेब आणि कचेर ठाकूर ज्यांच्या माध्यमातून हे द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी विजेता संघ ठरलाय, उपविजेता या स्पर्धेचा अर्थातच आर्यन स्पोर्ट्स संघ. एक वेगळी मुद्रा आता मात्र पाहायला मिळते, हास्य मुद्रा. आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघ रोख रक्कम 60,000 आणि भव्य रॉयल ट्रॉफी चा मानकरी. आणि यानंतर आपण वळणार आहोत चला, यानंतर आपण प्रथम पारितोषिकाकडे वळणार आहोत आणि त्यानंतर या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू याची घोषणा केली जाईल. तर जाऊया आपण पहिल्या क्रमांकाचा मानकरी. या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ ठरलाय ओमसा 11 टाकीगाव. रोख रक्कम 1,20,000 आणि भव्य रॉयल ट्रॉफी. सगळ्यात उंच ट्रॉफी पटकावले ती टाकीगाव टीमनं. फायनल मध्ये कमाल खेळ गेला तो अर्थातच चैतन्य पाटील. आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय, विजेता संघ ठरलाय
दीपकजी खारकर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय ही ट्रॉफी. पहिल्या क्रमांकाचा मानकरी आपण पाहतोय आणि ट्रॉफी पहा. ट्रॉफीची हाईट एकदा कॅमेरामध्ये दाखवा आमच्या सगळ्या ऑडियन्सला. ट्रॉफी अगदी फर्स्ट फ्लोअर पर्यंत गेले आणि त्याही पेक्षा उंच आहे. चॅम्पियन टीम विजेता संघ रॉयल चषकाचा रॉयल मानकरी टीम टाकीगाव. ओम साई 11 टाकीगाव संघानं मात्र उल्वे नोड मधील ही सगळ्यात मोठी स्पर्धा जिंकले आणि हे प्रसन्न चेहरे आपल्याला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीनवर. चैतन्य पाटील अंतिम सामन्यामध्ये कमाल परफॉर्मन्स दिला आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय. अभिनंदन टीम टाकीगाव. ₹1,20,000 रोख रक्कमची धनराशी मात्र जिंकले ती टीम टाकीगावनं. आणि यानंतर आपण वळला आता अंतिम पारितोषिक अर्थातच वैयक्तिक सगळ्यात मोठं पारितोषिक मी विनंती करतोय दीपकजी खारकर, शिवदास कोळी, कचेर ठाकूर आणि शिवकिरण कोळी या की आपण सगळ्यांनी या मालिकावीर या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू तर या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ही बाईक या खेळाडूला मिळणार आहे आणि त्याचबरोबर हिनं मालिकाची ट्रॉफी आमच्या मान्यवर सगळे मान्यवर या आणि ज्या खेळाडूला ही बाईक मिळणार आहे त्या खेळाडूला संघाला जे पारितोषिक मिळालं असेल त्या संपूर्ण पारितोषिकामधून 15,000 रुपयांची कपात केली जाणार आहे आणि त्यानंतर बाईक जेव्हा तुम्ही पूर्ण रजिस्ट्रेशन कराल, नावावर कराल, त्यानंतर ते पुन्हा तुम्हाला मिळतील. हा सगळीकडेच नियम असतो, परंतु पुन्हा एकदा मी नियमाची पुनरावृत्ती करतो. या ठिकाणी तब्बल 3 खेळाडू या रेसमध्ये होते. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्यामध्ये 3 खेळाडू होते, तिसऱ्या क्रमांकावर राहिला 70 धावा काढून जवळ 70 पॉइंट्सनं तिसऱ्या क्रमांकावर राहिला तो गौरी स्पोर्ट्स उल्वे 40+ खेळाडू किरण पाटील. जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. रेस मध्ये राहिला
एखाद दुसरी मॅच खेळायला मिळाली असती तर इकडे चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु तरी सुद्धा त्याच्यानंतर 2 खेळाडू या रेसमध्ये होते, परंतु आपण पहिले 3च मॅचचे पॉइंट्स या मोजण्यात आले आणि 27 बॉल मध्ये जवळजवळ 82 गुणांची कमाई या खेळाडूने केली आणि त्याच्या खालोखाल राहणारा खेळाडू होता ज्याचे 75 पॉइंट्स होते. फक्त 7 गुणांनी पराभूत केलंय खरं तर या खेळाडूला. द्वितीय स्थानावर राहिला आर्यन चिर्लेचा निर्दोष गरज, ज्यानं 75 पॉइंटची कमाई केली आणि अर्थातच मालिकावीर बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू 82 गुणांचा अव्वल स्तरावर राहिला. त्याला देतो आपण ही मोटरसायकल आणि साई स्पोर्ट्स कडून ही बॅट सुद्धा. आणि खेळाडू ठरलाय माऊ 11 एकविरा थर्ड अलिबागचा आदिल कुरेशी. ही बाईक जाईल अलिबागला. प्रत्येक मॅच मध्ये परफॉर्मन्स सादर केला. थर्ड अलिबाग संघ जरूर या संघाला खरं तर सेमीफायनल मध्ये पराभूत व्हावं लागलं, परंतु आदिलला देऊया आपण ही प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. मी मान्यवरांना विनंती करेन ही ट्रॉफी आणि गाडीची चावी या खेळाडूला आपण सुपूर्द करा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदिल कुरेशीसाठी. सचिन शेठ गरज साहेब शेलगर, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि उलवे नोड मधील एक दानशूर व्यक्तिमत्व सचिन शेठ गरज, ज्यांच्या माध्यमातून मात्र ही बाईक आम्हाला पुरस्कृत केली गेले. आणि सचिन शेठ गरज यांच्या माध्यमातून आज एका खेळाडूचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. थर्ड अलिबागला ही बाईक चालले आदिल कुरेशी. साई स्पोर्ट्सची ही बॅट, साई स्पोर्ट्सचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून ही बॅट पुरस्कृत केली गेली सर्वोत्कृष्ट खेळाडूला आदिल. चला बाईकवर स्वार झालाय आदिल कुरेशी. आदिल कुरेशीशी थोडीशी चर्चा आपण जरूर करूया. चला आदिल आपल्या बरोबर जोडला गेला. आदिल, काय भावना आहे? टेनिस क्रिकेट जगतामध्ये बरेच वर्ष खेळतोय, परंतु ही पहिली बाईक आज आदिलला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आदिल, कसं वाटतंय? अलिबाग मध्ये बरेचसे प्रयत्न झाले असतील, इतर तालुक्यामध्ये सुद्धा, परंतु आज उलवे नोड पनवेल तालुक्यानं हे स्वप्न तुझं पूर्ण केलंय. काय भावना आहेत? पहिलीच बाईक आहे माझ्या लाईफ मधली आणि काय शब्दच नाहीत माझ्याकडे बोला, कारण आम्ही एवढं लांबून आलो खेळायला इथे. ही अपेक्षाच नव्हती का बाईक मला भेटेल म्हणून, पण मी माझा गेम खेळत राहिलो, टीमला जिंकत राहिलो आणि ही बाईक मला भेटली आज. खूप त्याच्याकडे शब्द नाहीये, स्पीचलेस झालाय. पहिल्या 3ही मॅचेस मध्ये दमदार परफॉर्मन्स दिलाय आणि त्याच जोरावर कुठेतरी चौथ्या मॅच मध्ये तो आदिलचा परफॉर्मन्स हवा होता थर्ड अलिबागला. आणि असं वाटत होतं आज सगळ्यांनाच क्रीडांगणावर असणाऱ्या प्रत्येकाला असं वाटत होतं थर्ड अलिबाग संघ कदाचित आजची ही फायनल जिंकू शकतो, परंतु काय चुका झाल्या आणि कोणत्या चुका दुरुस्त करायला हव्या तुमच्याकडून? आमची टीम आता म्हणजे आमचे ते आम्ही तेवढा प्रॅक्टिस नाही करत सध्या, सर्व कामाला असतात. तरी आमच्या स्पॉन्सरने आमच्यावर विश्वास करून आमची टीम टाकली. ते बोलते आपण खेळू पनवेलला जाऊन तिथे. तर थोडा बहुत प्लेअर मध्ये झाला आमचा, पण आम्ही नंबर मारला. पण पुढच्या वर्षी पहिला चॅम्पियन व्हायचा प्रयत्न करू आम्ही. चला अभिनंदन आदिल आणि मनापासून शुभेच्छा. जाताना अगदी सावधानतेनं जा घरी. आणि हा होता आदिल, स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू. रॉयल स्पोर्ट्स उल्वा आयोजित चषक 2025 ची यशस्वीतेनं सांगता झाली असं आपण जाहीर करूया. भेटू वर्षी.